मुंबईत 20 मे नंतर कोणतेही नवीन सिमेंट काँक्रीटचे काम सुरू करू नये आणि 31 मेपर्यंत रस्ते वाहतूक योग्य करावी असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. आशिष शेलार यांनी आजपासून उपनगरातल्या रस्त्यांची पाहणी करायला सुरुवात केली. त्यांनी आज वांद्रे, कांदिवली, मालाड आणि दहिसर इथल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबई उपनगरातल्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांबाबत त्यांनी असमाधान व्यक्त केलं. खोदून ठेवलेल्या रस्त्यांचं डांबरीकरण करून ते वाहतुकीसाठी खुले करावेत. डांबरीकरण करताना ते रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. सध्या लावलेले दुभाजक हटवून डेब्रिज, खडी, माती तातडीनं हटवावी. गटारांमध्ये गेलेलं डेब्रिज आणि मातीही काढावी अशा सूचना शेलार यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे येत्या 3 वर्षात मुंबईत उत्तम रस्त्यांची सोय नागरिकांसाठी केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. शेलार यांच्यासोबत उपनगरातील आमदार उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात उत्तन परिसरामध्ये बाले शहापीर दर्ग्याजवळ सुमारे 1200 चौरस मीटर जमिनीवर असलेल्या अवैध बांधकाम पाडण्याच्या आदेश